आणि इथे आपण बघितला डॉट चेंडू जरूर पाहायला मिळतो. फक्त 2 षटकांचा खेळ आहे मित्रांनो. पूर्ण सुवर्ण संधी आलेल्या आहे पाळणापाड्यांच्या जे टीमला, खेळाडूला. प्रत्येक षटकारासाठी आपण बघितला पारितोषिक या ठिकाणी जाहीर झालेले आहे. लिकेश सावर, आदरणीय सन्माननीय लिकेश सावर. आपण बघतोय जे आश्रम शाळामध्ये तिथे फोन जे असतात तिथे, परंतु तिथे आपण बघितलं त्यांच्या माध्यमातून इथे पारितोषिक लावलेले आहे. खास ते फक्त पाळणापाड्यांचे जे खेळाडू आहेत, जे बॅटर आहेत त्यांच्यासाठी इथे पारितोषिक लावलेलं आहे लिकेश सावर याने. बॉलला अतिशय चांगला कट केलेला आहे. वरच्या दिशेने बॉलला टोलवलाय. फक्त बघायचं आहे धाव या ठिकाणी मिळतंय. आवाज जरूर मिळाले जातात या ठिकाणी. तर 2 षटकांचा सामना असल्यानंतर कमीत कमी 25 ते 30 धावा येणं हे गरजेचं असतं. पहिला बॉल डॉट, त्याच्यानंतर 2 धावा मिळालेल्या आहेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा. यावेळेस क्रॉस केला ऑन साईडला. मिड विकेटच्या दिशेने हा बॉल निघून येतोय. पण पाऊस चेंडूला अडवलाय. तोपर्यंत तो थोडासा भरपूर उशिराने येतोय. त्याच्यामुळे इथे धावा मिळतात 2. 2 धावाने टीमचं टोटल स्कोर जाऊन पोहोचलेला आहे या स्कोर बोर्ड वरती. 4च्या घरामध्ये ही धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 3 बाद 4 धावा. पुन्हा एकदा क्रॉस केलेला आहे. यावेळेला शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेने बॉल सरळ तिकडे निघून जातोय. तो क्षेत्ररक्षण तिकडे चांगलं पाहायला मिळतोय असं वाटलं होतं. गोलंदाज जिथे आपण बघितलं जातोय तर धावा जरूर मिळतात आणि संघाची धावसंख्या आहे ती 6च्या घरामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर आपण बघितलं पाळणापाडा संघाची धावसंख्या आहे बिनबाद 6 धावा. पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडूला कट केलेला आहे कव्हरच्या दिशेने. एक धाव ठिकाणी पूर्ण केलेला आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का हा न करता इथे 2 धावा जरूर मिळतात. या 2 धावा मिळतात. 2 धावेने टीमचं टोटल स्कोर जाऊन पोहोचलेला आहे त्या फक्त 8 या धावसंख्येवरती. प्रत्येक बॉलवरती आपण बघितलं 2-2 धावा या ठिकाणी काढल्या जातात. मात्र धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 8 वर. बिनबाद 8 धावा. शेवटचा बॉल असेल गोलंदाजाचा. पहिला बॉल डॉट, त्याच्यानंतर आपण बघितला प्रत्येक चेंडूवरती 2-2 धावा या ठिकाणी घेतलेल्या आहेत फलंदाजाने. पुढचा बॉल पुन्हा एकदा. यावेळेस अप्रतिम बॉल होता. यावेळेस चांगल्या पद्धतीने चेंडूला खेळून काढला जातोय. विडामच्या दिशेने बॉल येतोय, परंतु इथे 2 धावा जरूर मिळतात पाळणापाडा संघाला. या 2 धावाने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतोय 10च्या घरामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. षटक संपलं जातं पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं 10 धावा या ठिकाणी येतात. कमीत कमी 20 किंवा 25 धावा या यायला हव्या. इथे षटक संपल्यानंतर आता फक्त दुसरे षटक बघायचं आहे. फक्त 2 षटकांचा खेळ आहे. या 2 षटकामध्ये तुम्हाला जी करामत काय करायची असेल ती फक्त 2 षटकामध्ये तुम्हाला करायची आहे. इथे जर तुम्ही मोठा फटका जर खेळू शकता तर लिकेश सावर यांच्याकडनं 500 रुपयाचा क्रॅश प्राईज तुम्हाला मिळू शकते. जर षटकार जर तुम्ही खेचलं, ही संधी आहे ती फक्त पाळणापाड्याच्या खेळाडूंना ही संधी आहे. चहा सुद्धा येणार आहे. तर चहा आला असेल तर सर्वांनी चहा पिऊन घ्यायचा आहे. चहा जरूर मिळणार आहे मित्रांनो, लक्षात घ्यायचा आहे. चहा सुद्धा येतोय. चहा आल्यानंतर सर्वांना चहा सुद्धा मिळणार आहे. शरद येतोय गोलंदाज मार्कवर. शेवटचं षटक असेल फक्त. शरद गोलंदाज मार्कवर येतोय. यावेळेस चांगल्या पद्धतीने बघायचं आहे. झेल घेण्याचा प्रयत्न जरूर करायला हवं होतं. मात्र या ठिकाणी धावा जरूर मिळायला जातात. बघा प्रत्येक बॉल वरती 2-2 धावा जरूर काढल्या जातात. 2 धावा आल्यानंतर संघाची धावसंख्या 12 वर ही धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. अजूनही 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. फक्त 2 षटकांचा खेळ आपण इथे बघतोय. या 2 षटकांमध्ये चांगल्या धावा या कराव्या लागतील.
चांगल्या पद्धतीने चेंडूला सरळ बॅटने चेंडूला खेळून काढतोय. बघायचं आहे बॉल सरळ निघून जातोय. मिळतात या 4 धावा आणि या 4 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 16च्या घरामध्ये. ही धावसंख्या जाऊन पोहोचतोय. धावसंख्या 16 धावा धावफलकावर 2 चेंडूच्या समाप्तीनंतर. चौकार जरूर पाहायला मिळाला होता. सर्व बॅटने जरूर खेळला होता फलंदाज. पुन्हा एकदा बघायचं आहे गॅप मध्ये बॉल निघून जातोय सरळ 4 धावांसाठी आणि या ठिकाणी मिळतात 4 धावा आणि 4 धावेने संघाचा स्कोर जाऊन पोहोचतोय 20 वर. पहिल्या ओव्हरमध्ये तितक्या धावा नव्हत्या परंतु इथे दुसरं ओव्हर आपण बघितलं बॅक टू बॅक 2 चौकार या ठिकाणी आपण बघितलं आणि या 2 चौकाराने टीमचा टोटल स्कोर जाऊन पोहोचलेला आहे 20 वर. अतिशय चांगली बॅटिंग या ठिकाणी केली जातोय. अजूनही 3 बॉल शिल्लक असतील. पुढचा बॉल पुन्हा एकदा घेऊन जाईल गोलंदाज. यावेळेस पुन्हा एकदा सहज बॅटने चेंडूला खेळून काढला जातो. मिडा पाणी मिडांच्या मध्ये बॉल येतोय. आता बघता या ठिकाणी 2 धावा जरूर मिळतात आणि या 2 धाव्याने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 22 वर. 22 रन्स 22 वर ही धावसंख्या जाऊन पोहोचतोय. आता फक्त 4 चेंडूच्या समाप्तीनंतर येणारे फक्त 2 बॉल शिल्लक आहेत. क्रॉस केला ऑन साईडच्या शॉर्ट ब्रिगेडच्या दिशेने बघायचं आहे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. 38 सेकंदच्या आतमध्ये चेंडूला अडवलंय तोपर्यंत धावसंख्या 23 वर ही धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. सिंगल डबलने आपण जर बघितलं चांगलं फिट केलं जातं या ठिकाणी आपण बघितलं चांगल्या धावा या ठिकाणी केल्या जातात. प्रत्येक बॉल वरती सिंगल डबल धावा येतात. गावल्या शहरापासून दूर चेंडूला खेळायचा प्रयत्न केला जातोय. बघायचा 1 धाव दुसरे धावेचा प्रयत्न केला जातोय 2 धावा. बघायचं आहे चेंडूवरती किती धावा मिळत आहेत. यावेळेला मिस स्टँडिंग होतोय. इथे धावा सुद्धा मिळाल्या जात आहेत. हा न करता बघायचं आहे त्यास धावा सुद्धा मिळाल्या असत्या. या 3 धावा मिळतात आणि या 3 धावाने टीमचा टोटल स्कोर जाऊन पोहोचलेला आहे ते 26 वर. 26 धावा या ठिकाणी झालेल्या आहेत आणि इथे 27 धावांचं एक टार्गेट ठेवलेलं आहे. 2 षटकामध्ये तुम्हाला धावा या करायच्या असतील 26 धावा आणि 27 धावांचं टार्गेट ठेवलेलं आहे. चला आपण थोडं घाई करायचं आहे. प्लीज चहा जर आला असेल तर चहा घ्यायचा आहे.
हॅलो, हॅलो. चला टॉस करून घ्यायचा आहे. आयोजकांना विनंती असेल की आपण टॉस करणार आहोत. वुमन संघाचे काही खेळाडू सुद्धा आहेत इथेच. फक्त कामन संघाचा कर्णधार या ठिकाणी आलेले आहेत. आपण टॉस करणार आहोत आमच्या या इथे कॉमेंट्री बॉक्समध्ये. एक फायनलचा मॅच आपण पाहणार आहोत मित्रांनो. 26 धावा आणि एक 27 धावांचं एक टार्गेट ठेवलेलं आहे समोरच्या संघासमोर. त्या धावा फक्त करायच्या असतील 2 ओव्हरमध्ये तुम्हाला या धावा करायच्या आहेत. वुमन टीम या ठिकाणी आपण बघितलं पूर्ण आज जल्लोषमध्ये आहे. मगाशीच आपण बघितलं. चला विनंती असेल आपण टॉस करायचा आहे या ठिकाणी. वुमन आणि कामन या 2 संघामध्ये इथे कॅप्टनला बोलवायचं आहे. टॉस करून घ्यायचा आहे. आयोजकांना विनंती आहे. चला आपण टॉस करणार आहोत.
होम ग्राउंड आहे, परंतु इथे चांगली गोलंदाजी करायला हवी होती या गोलंदाजाने, कारण की लेफ्ट राऊंड बॅट्समन आपण जर बघितला हा देखील अतिशय चांगला बॅटर आहे नागले संघाचा, परंतु धावसंख्या 13 वर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. हो, यावेळेला आपण बघायचं आहे मात्र शहरापासून दूर चेंडूला खेळून काढलेला आहे. मग डिक्लेसर मध्ये तिकडे फक्त 2 धावा मिळतील. 2 धावापेक्षा जास्त काही नाही आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 15च्या घरामध्ये ही धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. धावसंख्या 15 धावा धावपळ कव्हर. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर आपण जर बघितलं 15 वर ही धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. याच्यामध्ये आपण शरद याच्या आपण बघितलं अतिशय चांगली बॅटिंग केलेली आहे. 2 एक षटकार आणि एक चौकारनुसार त्याच्या वैयक्तिक धावा आपण बघतात. 15 या धावसंख्येवरती नाबाद खेळतोय. नाबाद जिंदाबाद अशी खेळी करत असताना, कारण की मागच्या मॅच मध्ये सुद्धा नागले संघाने एक चांगल्या धावांचं डोंगर उभारला गेलं होतं, परंतु वुमन्स संघाने इथे चेस केलेलं होतं. पुढे जाण्याचा प्रयत्न होता, मात्र खडे खेळण्याचा प्रयत्न होता. याच षटक संपलं जातोय. पहिल्या षटकामध्ये धावा आलेल्या आहेत या ठिकाणी 15 धावा या ठिकाणी आलेल्या आहेत. येणारे फक्त 6 बॉलमध्ये 12 धावांची आवश्यकता आहे. 6 मध्ये 12 धावांची आवश्यकता आहे या ठिकाणी. सहा मध्ये 12 धावांची आवश्यकता आहे. तिसऱ्या क्रमांक साठी जे लढतात दोन्ही संघ या ठिकाणी नागला आणि त्याच्यानंतर आपण बघितला पाळणापाडा, हे 2 संघ आपण बघतायत. तिसऱ्या ट्रॉफीसाठी जी लढत आपण या ठिकाणी बघतात मित्रांनो, खरोखरच आयोजन देखील खूप सुंदर आहे पाळणापाडा संघाचं, परंतु इथे आपण बघितलं स्वतः आयोजक या ठिकाणी आहेत, कारण की इथे जी लढत या ठिकाणी आपण बघतोय मास्टरच्या मॅच आपण बघतोय. प्रत्येक रविवारी मॅच आपण पाहायला मिळतात मित्रांनो. पुढच्या रविवारी सुद्धा चांगली मॅच असेल मित्रांनो. नंतर या सर्व मॅच झाल्यानंतर आपल्याला दमण दौऱ्यामध्ये आपल्याला जायचं आहे मित्रांनो, लक्षात घ्यायचं आहे. इथे जर मॅच जर प्रकाश सावर गोलंदाजाच्या जोरावरती या ठिकाणी मॅच जर आणतोय, तर या ठिकाणी निकेश सावर यांच्याकडनं पारितोषिक या ठिकाणी जाहीर झालेलं आहे. या वेळेला आपण बघायचं आहे नियंत्रण खराब आहे, परंतु इथे आपण बघितलं गोलंदाज फारच खराब चेंडू टाकलेला आहे, त्याच्यामुळे इथे धावांची आवश्यकता आहे. 11 धावांची आवश्यकता असेल या ठिकाणी. निकेश सावर यांच्याकडनं क्रॅश स्ट्राईक्स तुम्हाला मिळू शकतं मित्रांनो, परंतु इथे मॅच तुम्हाला जिंकायची आहे. डॉट चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतो. अतिशय वेगवान चेंडू होता, परंतु डॉट चेंडू पाहायला मिळतो. असा चेंडू निघून जातोय स्टेकच्या हातामध्ये. डॉट चेंडू जरूर पाहायला मिळतो या ठिकाणी. 5 बॉल मध्ये 11 धावांची आवश्यकता आहे इथे मॅच जिंकण्यासाठी. बघायचं आहे बॉलला केला जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय पाळणापाडा संघाकडनं. अतिशय चांगला बॉलला अडवला जातोय त्या दिशेने. समीकरण थोडस बदललेलं आहे. 4 बॉल मध्ये 10 धावांची आवश्यकता आहे. अगोदर आपण बघितला 5 बॉल 11, त्याच्यानंतर पुन्हा एकदा आपण बघितलं 5 बॉल 11, 4 बॉल 10 असं इथे समीकरण बदललेलं आहे. गोलंदाज पुन्हा एकदा प्रकाश सावर. यावेळी चेंडूला फुलचा फटका केलाय. बॉल निघून सरळ जातोय 6 धावांसाठी षटकार, आणि या षटकाराने टीमचा टोटल स्कोर जाऊन पोहोचतोय. आता या ठिकाणी समीकरण थोडस बदललेलं आहे. मी अगोदरच म्हटलं होतं या ठिकाणी, कारण की असे बॉल तुम्ही जर ठेवू शकता तर याचा पुरेपूर फायदा उचलू शकतो हा फलंदाज. तो फटका होता. 3 बॉल मध्ये फक्त 4 धावांची आवश्यकता आहे. 3 बॉल मध्ये फक्त 4 धावांची आवश्यकता आहे. तीन बॉल मध्ये 4 धावांची आवश्यकता आहे. इथे मोठा फटका आलेला आहे. हे जर पाळणापाडा संघ विजय होतोय तर या ठिकाणी निकेश सावर यांच्याकडनं पारितोषिक बघायचं आहे. यावेळी चांगल्या पद्धतीने खेळून काढला जातोय. बॉल निघून जातोय 4 धावांसाठी चौकार, आणि या ठिकाणी नागले संघ या ठिकाणी आपण बघतोय
विजय होते या ठिकाणी. कॉंग्रॅच्युलेशन नगला टीम आणि अल्लक या ठिकाणी आपण बघतोय पांडवपाडा संघाला. कारण की इथे आपण बघितलं अतिशय चांगली कामगिरी केलेली आहे या मॅच मध्ये. आपण बघितलं शरद याच्या वैयक्तिक धावा आपण जर बघितलं तर इथे धावा आहेत. नाबाद चांगली खेळी केलेली आहे शरद याने. 8 बॉल मध्ये आपण बघितले त्याच्या 25 धावा नाबाद. अतिशय चांगली स्फोटक फलंदाजी केलेली आहे या मॅच मध्ये. मॅन ऑफ द मॅच सुद्धा मी त्यालाच देणार आहोत या ठिकाणी. शरद यांनी यायचं आहे. 8 बॉल मध्ये 25 धावा नाबाद जबरदस्त कामगिरी केलेली आहे. गोल्ड मेडल त्याला या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा या ठिकाणी गोल्ड मेडल त्याला दिलं जाईल या ठिकाणी. मी विनंती करतोय की आपण शर्यत यांनी यायचं आहे. तर फक्त इथे आपण शेवटचा मॅच आपण पाहणार आहोत. फायनलचा मॅच इथे पाहणार आहोत. भूषण याला विनंती असेल की गोल्ड मेडल त्याला प्रदान करायचं आहे. आज जबरदस्त स्फोटक फलंदाजी केली. 2 मेडल त्याला द्यायचं आहे. अगोदरच्या मॅचचा सुद्धा भूषण जाबर कॅमेरामॅन थोडासा फोकस करायचा आहे. जबरदस्त कामगिरी 8 बॉल मध्ये 25 धावा नाबाद हा खेळाडू राहिलेला आहे नागले संघाचा जबरदस्त. आणि त्याच्यानंतर अगोदरच्या मॅचचा सुद्धा आपण द्यायचं आहे. अतिशय चांगली बॅटिंग केलेली आहे. धन्यवाद. असं वाटलं होतं की एका बाजूनी पांडवपाडा संघ सुद्धा आला असता परंतु इथे गोलंदाज थोडीशी खराब झाली त्याच्यामुळे त्यांना थोडंसं डगआउटमध्ये जावं लागलं पांडवपाडा टीमला. आता मात्र इथे एक कडक मॅच आपण पाहणार आहोत दोन संघामध्ये. कामन वर्सेस पोमन असा मॅच आपण आता पाहणार आहोत. नुकताच आपण बघितला टॉस सुद्धा झाला होता. तिथे आपण जर बघितलं तर कामन टीमने या ठिकाणी टॉस जिंकलेला आहे. यस शेवटचा मॅच आहे म्हणून ह्या ठिकाणी हा 5 ओव्हरचा मॅच राहणार आहे. 5 ओव्हर आयोजक सुद्धा या ठिकाणी आपण बघतायत. शेवटचा मॅच 5 ओव्हरचा हा मॅच राहणार आहे.